नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुज मध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमातून आपण आपलं आरोग्य निरोगी कसं ठेवायचं याबाबत मार्गदर्शन मिळवतो थेट तज्ज्ञांकडून. आजचा आपला विषय आहे मेंदूची शस्त्रक्रिया आणि आधुनिक उपचार, ज्याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत डॉक्टर सुधीर आंबेकर. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. डॉक्टर सुधीर आंबेकर यांनी पॉंडिचेरीच्या जीपमर मधून MBBS पदवी संपादित केली. त्यानंतर भारतातील सर्वोत्तम न्यूरोसर्जिकल प्रशिक्षण संस्था असलेल्या निमहॅन्स बंगळुरू येथून त्यांनी न्यूरोसर्जरीचं प्रशिक्षण घेतलं. तसंच अमेरिकेत जाऊन त्यांनी ब्रेन ट्यूमर आणि स्ट्रोक उपचारांचं 3 वर्ष प्रशिक्षण घेतलंय. डॉक्टर आंबेकर यांना ब्रेन ट्यूमर, ब्रेन हॅमरेज, स्ट्रोक, ट्रायजेमिनल न्यूराल्जिया आणि हेमिफेशियल स्पॅझमचा या सगळ्या उपचारांमध्ये ते तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात, जे सर्जिकल आणि मिनिमली इन्व्हेसिव्ह एंडोवॅस्क्युलर उपचार करू शकतात अशा न्यूरोसर्जन्सपैकी ते एक आहेत. डॉक्टर आंबेकर गेल्या 10 वर्षांपासून मुंबईतील जसलोक हॉस्पिटल आणि लीलावती हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तसंच दादर आय अँड न्यूरोकेअर न्यूरोसर्जरी क्लिनिकचे ते डायरेक्टर सुद्धा आहेत. डॉक्टर, अगदी सुरुवातीपासून आपण सुरुवात करूया चर्चेला. जे सर्वसामान्यपणे आपलं डोकं दुखतं, या डोकेदुखीमध्ये मागे नेमके काय कारण असतात? आपल्या सगळ्यांना कधी ना कधीतरी आपल्या जीवात डोकं तर दुखतच आहे. लहान असो, मोठे असो, कोणी असो. तर सर्वात सामान्य 4 मेजर कारण असतात ज्याच्यामुळे डोकं दुखू शकतं. पहिलं आहे की जनरल आपण काही थकलो आहोत, किंवा आपण खूप वेळ उन्हात काम करत आहोत, किंवा भुके आहोत, किंवा आपण खूप झोप नाही झाली आहे वेळेवर, तर त्याच्यामुळे असं डोकं दुखू शकतं. त्याच्या व्यतिरिक्त अजून 2-3 प्रकार आहेत. जसे इकडे मायग्रेन म्हणून एक प्रकार आहे, ज्याच्यामुळे एका बाजूला आपल्याला डोकं दुखू शकतं. दुसरा प्रकार आहे टेन्शन हेडेक, म्हणजे जे स्ट्रेस आपल्या दिनचर्या आपल्या खूप स्ट्रेसफुल लाईफ असल्यामुळे पण आपल्याला डोकं दुखू शकतं. तिसरा प्रकार आहे क्लस्टर हेडेक, म्हणजे त्याच्यातही एका प्रकारचं एका साईडचं डोकं दुखणं आणि डोळा दुखणं असतं. आणि चौथा प्रकार आहे सायनस. जर आपल्याला काही सर्दी खोकला झाला आणि सायनस ब्लॉक झालं तरी डोकं दुखू शकतं. अगदीच, आपण जसं सांगितलं की जीवनात प्रत्येकाच्या एकदा ना एकदा तरी डोकेदुखी ही होतेच. बऱ्याचदा असं होतं की डोकं दुखलं की आपण एक पॉवर नॅप घेतो किंवा पेन किलर घेतो आणि त्याच्यावर आराम मिळवतो. पण डॉक्टर, कदाचित आपल्या मेंदूच्या अंतर्गत भागात काहीतरी अडचण असू शकते, काहीतरी आजार असू शकतो. अशी कोणती वेळ येते डोकेदुखीमध्ये की आता आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागतं? बरोबर. तर बऱ्याच वेळा आपल्याला छोटे आपण गोळी घेऊन आपलं डोकं दुखणं कमी होतं. आणि पण काही संदर्भात आपल्याला ते डॉक्टरकडे जावयाची गरज आहे. असे संदर्भ काही आहेत, जसं आपल्याला पहिल्यांदा खूप जोरात डोकं दुखतं आहे, खूप अगदी इतकं की आपल्याला आपण टॉलरेट नाही करू शकत आहोत, किंवा आपल्याला एका बाजूला डोकं दुखतंय आणि मग उलटी येते त्याच्याबरोबर, किंवा डोकं दुखणं आपण गोळी घेतल्यानंतरही आपल्याला डोकं दुखतंय आणि गोळी घेतल्यावरही डोकं दुखणं कमी नाही होते आपल्याला. तर असे काही परिस्थिती आहेत ज्याच्यात आपल्याला नक्की सल्ला घ्यावा लागणार आहे डॉक्टरांचा. आणि मग आपण किंवा कधी काही संदर्भात आपल्याला डोके दुखण्याबरोबर दृष्टी आपली कमी होती, किंवा दुसरं काही त्रास होतं, चालताना आपला तोल जातो. तर अशा परिस्थितीमध्ये नक्की आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यायची गरज आहे. अगदीच, पण या सगळ्या परिस्थितींमध्ये स्कॅनिंग करण्याचीही आवश्यकता असते का? नाही, तसं पण आधी सगळ्यात सर्वोत्तम आधी डॉक्टरांकडे आपण गेल्यानंतर आधी आपण तपासतो आणि बघतो की जे काही आपले त्रास आहे तो म्हणजे खरंच आहे का, त्याच्या म्हणजे ते काही सिरियस त्रास आहे का आपला साधा त्रास आहे. तर बऱ्याच वेळा 90% ऑफ द टाईम आपण औषधांनीच आपण त्याला ट्रीटमेंट करू शकतो. पण कधी काही संदर्भात असं असतं की आपल्याला स्कॅनिंग करायची गरज लागते. अगदीच, आणि न्यूरोतज्ञांचा सल्ला कधी घ्यावा? म्हणजे जसं आपण मगाशी सांगितलं की डोकं दुखल्यावर असा कोणता टप्पा येतो जेव्हा डॉक्टरांकडे, बऱ्याचदा कसं होतं आपल्या जवळ जे कोणते डॉक्टर आहेत आपण तिथेच जातो आपल्या परिसरात, पण स्पेशली न्यूरोसर्जनचा सल्ला कधी घ्यावा डॉक्टर? न्यूरो स्पेशलिस्टचा सल्ला तेव्हा घ्यायचा जेव्हा आपल्याला डोकं दुखल्यानंतर आपण ट्रीटमेंट घेतली आहे आपल्या फिजिशियनकडनं, तरी डोकं दुखणं कमी नाही झालंय, किंवा डोकं दुखण्याबरोबर आपला तोल जातो आहे, एका तोल जातोय चालताना, उलटी होतीये, किंवा डोळ्याच्या दृष्टी कमी होतीये,
किंवा दुसरं काही पण आपल्याला हातापायाचं आपल्याला चालणं किंवा असं काही आपल्याला त्याच्यात काहीतरी फरक जाणवतोय, तेव्हा नक्कीच त्याच्या पुढे आपल्याला न्यूरोतज्ञाचा सल्ला घ्यायची गरज आहे. अगदीच. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न बऱ्याचदा वाचनात येतं किंवा आपण टीव्हीमध्ये बघतो की ब्रेन ट्यूमर झाले, म्हणजे प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होतं कुटुंबात. हे ब्रेन ट्यूमर म्हणजे नेमकं काय असतं डॉक्टर? ब्रेन ट्यूमर म्हणजे कुठल्याही आपल्या अंगाच्या कुठल्याही पार्टमध्ये जर काही एक्स्ट्रा ग्रोथ म्हणजे जास्ती गाठ जमा झाली आहे, तर जी तिकडे नॉर्मली नसते, तर त्याला ट्यूमर म्हणतात. आणि तेच ती गाठ जर मेंदूमध्ये जर तयार झाली तर त्याला ब्रेन ट्यूमर म्हणतात. जसं आपण इकडे बघितलं तर हा एक मेंदूचा आपला पिक्चर आहे आणि त्याच्यात ही गाठ जी दिसती आहे ही एक्स्ट्रा इकडे तयार झाली आहे आणि ह्याला ब्रेन ट्यूमर म्हणतात. तर पण असं नाही की सगळेच ब्रेन ट्यूमर कॅन्सर असतात किंवा खराब प्रकारचे असतात. बरेचसे ब्रेन ट्यूमर असतात जे कॅन्सरस नसतात आणि साधे प्रकारचे गाठी असतात. अच्छा, याबद्दल जरा सविस्तरपणे सांगाल डॉक्टर? तर आपल्या ट्यूमर म्हणजे हे जनरल टर्म आहे. त्याच्यात काही गाठी असतात जे कॅन्सरस गाठी असतात, पण बऱ्याचशा गाठी असतात ते साध्या गाठी असतात, ज्याचा आपण उपचार केल्यानंतर त्याची लक्षणं वेगवेगळी असतात का आणि ते ओळखायचं कसं? हां, तर ते खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर ब्रेन ट्यूमरचं जी जागा जिकडे मेंदूचा एक एक भाग जो आहे तो वेगळं वेगळं काम करतो. जसं आपल्याला बोलायचं, आपण जे बोलतो आहे ते पण मेंदूचा एक पार्ट आपला ॲक्टिवेट होतोय, त्याच्यामुळे आपण बोलतोय. आणि बोललेलं आपण समजतंय एकमेकाचं, ते पण मेंदूचा एक पार्ट ॲक्टिवेट होतोय. हातापायाचं मूवमेंट या सगळ्या गोष्टीचं एक एक पार्ट ॲक्टिवेट होतो. तर जिकडं जी गाठ जमा झाली आहे आणि ज्या भागावर ती प्रेशर करते आहे त्या हिशोबाने हे सिम्पटम्स येतात. अच्छा, आपण सांगितलं की मेंदूमध्ये आढळणारी प्रत्येक गाठ ही कर्करोगाची नसू शकते, तर ती साधीही असू शकते. पण या सगळ्या गाठींवर शस्त्रक्रिया हा एकच उपाय असतो? नाही, असं पण नाही आहे. कारण काय, ह्याच्यात खूप प्रकारचे, जर गाठ अगदी छोटी असली आणि आपल्याला स्कॅनिंग केल्यानंतर आपल्याला कळालं की ती कर्करोगाची गाठ नाही आहे आणि साधी गाठ आहे, तर बऱ्याच वेळा आपण ऑपरेशन नाही करत किंवा काही ट्रीटमेंट पण नाही करत. अगदी छोट्या गाठीला आपण नुसतं स्कॅन करतो आणि मग मे बी वार्षिक स्कॅन किंवा औषधांनी पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. काही गाठी असतात ज्यांना काही शस्त्रक्रिया काही करायची गरज नाही, औषधांनी पण आपण ट्रीटमेंट करू शकतो. अच्छा, अगदी खूपच मोठी गाठ असली आणि खूपच जास्ती प्रेशर असलं मेंदूवर, तरच मग तेव्हा आपण शस्त्रक्रिया करायची गरज असते. अच्छा, जे इतर औषधोपचार आपण सांगितले ते नेमके कोणते असतात? ते अवलंबून असतं की कुठल्या प्रकारची गाठ आहे. जर स्कॅनिंगवर आपल्याला कळालं की काही एक हॉर्मोन तयार करणारी गाठ आहे, तर ते कमी करायला आपल्याकडे औषधे असतात. किंवा काही गाठींना आपण डायरेक्टली रेडिएशन म्हणजे रेडिओ सर्जरी, असं रेडिएशनच्या द्वारे पण आपण त्याला जाळू शकतो आणि त्याला ट्रीटमेंट करू शकतो. आणि कधी कधी काही गाठींना आपण डायरेक्टली किमोथेरपी किंवा काही स्पेशल इंजेक्शन देऊनही आपण त्याला गळवू शकतो. बरं, या सगळ्या औषधोपचारांनंतर रुग्ण किती दिवसांमध्ये किंवा महिन्यांमध्ये पूर्णपणे बरा होऊ शकतो? बऱ्याच लोकांना काही आठवडे ते काही महिन्यांमध्ये बरे होतात. किंवा कधी कधी सगळं अवलंबून असतं की कुठल्या प्रकारची गाठ आहे. आणि जेव्हा आपल्याला कळतं स्कॅनिंग केल्यानंतर आणि कधी कधी बायोप्सी किंवा ऑपरेशन केल्यानंतर जे आपण बायोप्सीला पाठवतो, तेव्हा आपल्याला कळतं की कुठल्या प्रकारची गाठ आहे. आणि मग त्याच्यावर अवलंबून आपण मग तेव्हा ठरवू शकतो की परत ही यायची शक्यता आहे का नाही आहे. काही गाठी असतात ते जीवात परत येत नाहीत, किंवा काही गाठी असतात त्यांना परत यायची शक्यता असते आणि त्याला आपण मॉनिटर करतो. बरं डॉक्टर, जेव्हा मेंदूवर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येते तेव्हा नेमकं होतं काय? म्हणजे ही पूर्ण जी वरचं हे कवटी जो भाग आहे कडक, तो सगळा काढून तुम्ही शस्त्रक्रिया करता का? हां, हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण बऱ्याच पेशंट मला हे विचारतात की जर ब्रेन सर्जरी किंवा न्यूरोसर्जरी असली, ब्रेन ट्यूमरचं ऑपरेशन, तर पूर्ण कवटी आपल्याला ओपन करावी लागते का? पण असं नाही आहे. आजच्या आधुनिक इन्स्ट्रुमेंट्स वगैरे तंत्रांमध्ये आपण फक्त लिमिटेड जिकडं ट्यूमर आहे तितक्याच भागाचं आपण कवटी ओपन करतो. कधी कधी तर इवन पूर्ण कवटी ओपन करायच्या ऐवजी एक छोटंसं होल त्याच्यात आपण छिद्र पण करू शकतो आणि
त्याच्याने आपण ट्रीट करू शकतो, ज्याला एंडोस्कोपिक सर्जरी म्हणतात. या पिक्चरमध्ये आपण दाखवलं आहे की एक छोटी आपण ओपनिंग केलं आहे स्कलमध्ये आणि तिकडून आपण ब्रेन ट्यूमर काढतो आहोत. किंवा कधी कधी काही असे गाठी असतात ज्यांना आपण नाकातनं एंडोस्कोपच्या द्वारे आपण ट्रीटमेंट करतो आणि ही ब्रेन सर्जरी एंडोस्कोपच्या द्वारे पण शक्य आहे आणि त्याच्यातनं पण आपण ट्यूमर काढू शकतो. म्हणजे बाहेरनं काही आपल्याला कट नसतं आणि नाकातनंच सगळं ऑपरेशन होतं. अशी पण एक शस्त्रक्रिया आहे. डॉक्टर, फिट्स येतात माहितीये ना, त्याला आपण सर्वसामान्य भाषेत आकडी येणं म्हणतात, त्याला वैद्यकीय भाषेत काय म्हणतात? त्याला एपिलेप्सी म्हणतात. अच्छा, त्याचा संबंध सुद्धा माझ्या मते मेंदूशी असतो. हो, जसं आपण आधी बोललो होतो की ती गाठ जिकडे लोकेटेड आहे, ज्या भागात आहे, त्या गाठी त्या भागाचं काय काम आहे त्या हिशोबाने आपल्याला हे सगळे सिम्पटम्स येतात. तर कधी कधी या गाठीनी जर मेंदूला इरिटेशन होतं तर त्याच्यामुळे पण आकडी येऊ शकते. आकडी म्हणजे झटके, हातापायाचे झटके. कधी कधी ते झटके इतके असतात की माणूस काय अशी हालचाल होते, काय प्रक्रिया घडते आपल्या अंतर्गत भागामध्ये की ती आकडी येते डायरेक्ट? बेसिकली आकडी म्हणजे काय, एका प्रकारचं शॉर्ट सर्क्यूट. बेसिकली आपलं इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी जी असते मेंदूमध्ये त्याच्यात शॉर्ट सर्क्यूट झालं तर मग अशी या प्रकारची आकडी येते. तर त्यालाच आकडी म्हणतात ते. आणि हे बऱ्याच वेळा ब्रेन ट्यूमरमुळे किंवा काही पण मेंदूच्या काही कारणामुळे असं होऊ शकतं आणि त्याच्यावर उपचार पण असतो. काही जणांना ना असं पण होतं डॉक्टर की त्यांच्या म्हणजे डोळ्यांमधून किंवा त्यांच्या त्वचेमधून एक तीव्र सणक जाते. हे कशामुळे होतं? ह्याला म्हणतात ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया. अच्छा, ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया इकडे तुम्ही बघितलं तर हे एक ॲनिमेशन आहे. ह्याच्यात दाखवतं की जसं चेहऱ्याच्या आपल्या एका भागाला खूप एकदम चमक भरते. कधी कधी काही लोकांना दाताला चमक भरते. बरीच लोक आम्ही बघितलेत की जे डेंटिस्टकडे जातात आणि आपले दात काढतात, पण ॲक्च्युअल त्रास असतो त्यांना ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया, म्हणजे आपल्या चेहऱ्यावर जी चमक भरते तो त्रास असतो. त्याच्यावर 3 उपचार आहेत. पहिलं आहे की औषधांनी आपण बऱ्याच लोकांना 90% लोकांना औषधांनी आपण क्यूर करू शकतो. अगदीच औषधांनी नाही झालं किंवा साईड इफेक्ट्स खूप असले औषधांचे तर त्याच्यावर आपण ऑपरेशन किंवा दुसरं रेडिओ फ्रिक्वेन्सी एब्लेशन आपण करू शकतो. अच्छा, काही जणांना असं होतं की त्यांच्या डोळ्यांच्या पापण्या असतात त्या फडफडतात. एक साधारण आजी असं सांगते की आता मला म्हणजे ती जे सांगते ते मला पूर्णपणे आठवत नाहीये, पण की असा एक समज असतो की डाव्या बाजूची पापणी फडफडली की काय आपल्यावर काहीतरी चांगलं होणार आहे आणि उजव्याची फडफडली की काहीतरी वाईट होणार आहे. हे वाईस वर्सा पण असू शकतं. पण ही झाली एक गमतीचा भाग किंवा समजुतीचा भाग. याचाही संबंध मेंदूशी असतो ना डॉक्टर? बरोबर. तर बेसिकली काय असतं की जेव्हा आपली पापणी फडफडते किंवा आपला चेहरा फडफडतो, हे आपले मांसपेशी असतात चेहऱ्याचे ते फडफडतात. त्याच्यात जास्ती इलेक्ट्रिकल ॲक्टिव्हिटी आली त्याच्यामुळे फडफडतात. आपण इकडे बघितलं तर हा एक ॲनिमेशन आहे. तर ह्याच्यात दाखवतो आपण की आपल्या चेहऱ्याचे मसल्स कसे फडफडतात आपल्या न कळता, म्हणजे आपल्या त्याच्यावर कंट्रोल न असता आपले चेहऱ्याचे असे मसल्स फडफडतात. त्याला हेमीफेशियल स्पॅझम म्हणतात. हेमीफेशियल स्पॅझम जनरली हे काही असा आजार असं नाही आहे, पण फक्त काय आहे की आपल्या डेली दिनचर्यामध्ये जर जास्ती फडफडायला लागला तर आपण रोजचं रोज आपण नीट आपलं काम नाही करू शकत, चालू नाही शकत. काही लोक इतकं सिव्हिअर असतं की ते पडतात आणि मग आपले बाहेर जाणं आणि लोकांशी भेटणं, आपल्या सगळ्यांना सोशल ॲक्टिव्हिटीज पण आपण नाही करू शकत. बरोबरच आहे डॉक्टर. असं म्हणतात की मधुमेह शरीराला जडणं म्हणजे वेगवेगळ्या आजारांची ती सुरुवात असणं. मधुमेहामुळे आपले एक एक अवयव पोखरत जातात. याचा मेंदूवर सुद्धा परिणाम होत असेल ना? बेसिकली मधुमेहामुळे काय होतं की आपले शिरा वीक होतात, हातांचे पायांचे शिरा वीक होतात. त्याला डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला नीट जाणवत नाही, हात आणि पाय भारी पडतात. आपण चालायला लागलो तर आपल्याला खालचं स्पर्श, आपल्या फरशीचा स्पर्श आपल्याला जाणवत नाही. या सगळ्या कारणामुळे आणि मग त्याच्यानंतर जर आपले स्पर्श आणि आपल्याला सेन्सेशन्स बरोबर नसले हातात पायात तर मग त्याच्यापुढे आपल्याला मग पुढचे त्रास होतात. कारण मग पायाला काही मार लागलं, कुणाला चुकून मार लागलं तर आपल्याला ते दुखतही नाही. जसं तर ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्याबरोबरही डायबिटीज मधुमेहामुळे आपल्या मेंदूचे रक्तवाहिनी पण त्याच्यातही चेंजेस होतात. त्याच्यामुळे स्ट्रोक किंवा काही पॅरालिसिस व्हायची शक्यता पण वाढते. अच्छा, पण हे मधुमेही जे असतात त्यांना मेंदूला काय त्रास होतो डॉक्टर?
तर मधुमेहाच्या कारणामुळे आपल्या मेंदूच्या रक्तवाहिनीमध्ये कोलेस्ट्रॉल डिपॉझिशन हे एक पूर्ण सिंड्रोम आहे. जसं मधुमेहामुळे हार्ट अटॅकचं पण रिस्क वाढतं, तसं स्ट्रोकचंही रिस्क वाढतं. स्ट्रोक म्हणजे काय, 2 प्रकार, ब्रेन हेमरेज किंवा ब्लॉकेज, काही रक्तवाहिनीचं ब्लॉकेज, त्याच्यामुळे पण मेंदूला डॅमेज व्हायची शक्यता असते. पण मग त्यासाठी ज्यांना मधुमेह आहे त्यांनी नेमका कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, काय आपण याबाबत संदेश द्याल आपल्या प्रेक्षकांना? राईट. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपलं शुगर मॉनिटर करायला पाहिजे पिरियॉडिकली, दर 3 महिन्याला किंवा 6 महिन्याला, आणि आपल्या डायबिटीज डॉक्टर बरोबर भेट करायची आहे. जर त्यांना डायबिटीजच्या डॉक्टरांना असं वाटलं की काही न्यूरोचा त्याच्यात त्रास होतो आहे, मग ते न्यूरो स्पेशलिस्टकडे रेफर करतील आणि मग आपण पुढचं काही टेस्ट करू शकतो ज्याच्याने. पण हे एक सगळ्यात इम्पॉर्टंट लक्ष ठेवायची गोष्ट आहे की डायबिटीजमुळे जे काही डॅमेज होतं ते परमनंट होऊ शकतं. म्हणून आपल्याला जे काही डॅमेज व्हायचं ते व्हायच्या आधी आपण जर कंट्रोल केलं तर मग आपल्याला त्याच्याने त्रास होणार नाही. अच्छा, बऱ्याचदा आपण आजूबाजूच्या लोकांना हे बोलताना ऐकतो की मला ना मायग्रेनचा खूप त्रास आहे, म्हणून मला प्रचंड डोकं दुखतं काही झालं तर. खरं तर आपलंही डोकं दुखत असतं सतत, पण आपल्याला माहित नसतं की मला मायग्रेन आहे की नाही, आणि ती शंका आपल्या मनात एक येऊन जाते. मुळात डॉक्टर, मायग्रेन म्हणजे काय असतं आणि त्यासाठी कधी आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा? मायग्रेन म्हणजे बेसिकली एका प्रकारचं डोकं दुखणे. ते त्या डोकं दुखण्याचं जनरली मायग्रेनमध्ये काय होतं, मेंदूचा एक भाग उजवा किंवा डावा दुखतो, खूप जास्ती दुखतो, आणि असं कंटिन्युअस रोज नाही दुखत. त्याला काही ट्रिगर फॅक्टर्स असतात. जसं तुम्ही उन्हात गेलात किंवा तुम्ही भुके राहिलात किंवा तुम्ही जागरण केलं, वाचल्याने पण डोकं दुखतं, वासाने पण डोकं दुखतं, हे सगळे ट्रिगर फॅक्टर्स आहेत आणि या कारणामुळे मायग्रेन होतं. ॲज सच मायग्रेनला काही डायग्नोसिस करायला काही MRI स्कॅन किंवा CT स्कॅन असं नाही आहे. पण बऱ्याच वेळा आपण करतो, कारण काय कधी कधी आपल्याला जे वाटतं मायग्रेन आहे पण त्याचं दुसरं काही कारण असू शकतं, म्हणून आपण सुरुवातीला एक स्कॅन आपण करतो आणि मग त्याचं ट्रीटमेंट असतं बऱ्याच वेळा औषधांनी आणि आपल्या लाईफस्टाईल चेंजेसनी पण आपण मायग्रेन कंट्रोलमध्ये ठेवू. पण मला वाटते ही उपचार पद्धत फार दीर्घकाळ चालते. काही लोकांना खूप बराच वेळ चालते, काही लोकांना इमिडिएटली आराम मिळतो. पण सगळं डिपेंड करतं की कुठले ट्रिगर फॅक्टर्स, जर जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत जसं ऊन किंवा हे सगळे ते आपण अवॉइड केले तर मग आपल्याला डोकं दुखणे नाही होणार. अच्छा, आता ना एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न डॉक्टर, आपल्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा अनेक जणांना हा त्रास होत असेल. जेव्हा आपण बंद गाडीतून प्रवास करतो ना, तेव्हा आपण काही अंतरावर गेल्यावर किंवा काही जणांना अगदी गाडीच्या वासाने सुद्धा त्यांचं डोकं प्रचंड ठणकायला लागतं आणि ते डोकं इतकं दुखतं, त्यात कोणी जर आपल्या सहप्रवाशाने परफ्यूम मारला असेल तर ते डोकं इतकं दुखतं की पुढे त्यांना उलटी मळमळचाही त्रास होतो. हे कशामुळे होतं नेमकं? ह्याला मोशन सिकनेस म्हणतात. म्हणजे आपण जर एका बंद एन्व्हायरमेंटमध्ये आहोत आणि आपण बराच वेळ चालतो आहोत किंवा काही स्पेशल वास आहे त्याच्याने हे ट्रिगर होतं आपलं डोकं दुखणे आणि उलटी. तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला ते अवॉइड करणंच बेस्ट ऑप्शन आहे, किंवा काही गोळ्या औषधं पण असतात ज्याच्याने आपण हे उलटी आणि हे मोशन सिकनेस. काय अवॉइड करणं बेस्ट, म्हणजे प्रवास नाही करायचा? नाही, म्हणजे जर आपल्याला जर असं बंद जागेतनं जायचं असलं आणि त्याच्यात मग अशा परिस्थितीत जर जे स्मेल आहे किंवा हे आहे तर मग तो आपण अशा परिस्थितीत अशा एरियानी ह्याच्यानी जायचं जिकडं बंद जागा नाही आहे, तिकडं ओपन आहे, फ्रेश एअर आहे, किंवा मध्ये मध्ये तुम्ही फ्रेश एअरला तुम्हाला ॲक्सेस आहे, तुम्ही बाहेर निघू शकता, तुम्ही फ्रेश एअर घेऊ शकता. पण त्याच्या व्यतिरिक्त दुसरे औषधं पण असतात ज्याच्याने आपण हे अवॉइड करू शकतो. पण असे काही बदल नाही आहेत का की आपल्या जीवनशैलीत आपण हे नेहमी काळजी जर घेतली तर एखादा दिवस असा येऊ शकतो की आपला प्रवास उत्तम होऊ शकतो? नक्की. आपल्याला एक्सरसाइज, योगा करणं अगदी गरजेचं आहे, सगळ्यांना गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण स्वतःला स्वस्थ ठेवतो आणि योगा करतो मग सगळ्याच गोष्टी आपल्याकडनं दूर राहतात. अगदीच. आता सर्व पालकांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न विचारते की आपलं बाळ हे बुद्धिमान असावं असं कोणाला नाही वाटत, तर मुलं बुद्धिमान होण्यासाठी म्हणजे शालेय मुलं, त्यांची कशी काळजी घ्यावी पालकांनी, अगदी थोडक्यात सांगा. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला जसं आधी आपण सगळे होतं की सगळ्यांनी खूप अभ्यास करायचा आणि फर्स्ट रँक यायचं, तसं नाही आहे आजकाल. आणि ज्यांना ज्या प्रकारचं टॅलेंट आहे ते आपण आयडेंटिफाय करायचं आणि मग त्याला प्रोत्साहन द्यायचं. आय थिंक तेच बेस्ट ऑप्शन आहे.
नाही, त्यांची बुद्धिमत्ता वाढावी म्हणजे मेंदू अगदी निरोगी राहावा यासाठी आहारातून आपण त्यांना काही बदल करू शकतो का? पौष्टिक नॉर्मल आहार, जंक फूड जे म्हणतात ते कमीत कमी आपण प्रोत्साहन द्यायचं ते घ्यायला, आणि वेळेवर आपले चांगले फूड हॅबिट्स म्हणजे वेळेवर जेवण आणि पौष्टिक जेवण, आय थिंक तेच बेस्ट ऑप्शन. अगदीच. डॉक्टर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आपल्या सर्व प्रेक्षकांना एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. धन्यवाद. थँक्यू. नमस्ते. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.